तर गाईज वेलकम टू अनदर ब्लॉग. तर या ब्लॉगमध्ये आपण माहिती घेणार आहे आपला पंजाबराव आणि EBC फॉर्मबद्दल. तर तो आपण महाडीबीटी पोर्टलवर भरू शकतो. तर आपल्याला इथं जायचं आहे आपल्या क्रोमवरती देतो. तर पंजाबराव आणि EBC हे दोन वेगवेगळे फॉर्म असतात. EBCचे कसे असते, आपल्याला EBCची 300 रुपये आपल्याला मिळून जातात प्रत्येक वर्षी आणि 3000 रुपये कॉलेजला मिळून जातात त्या EBC फॉर्मचे. तर असे 9000 रुपये कॉलेजला मिळतात 3 वर्षाचे. जर EBC आपण नाही भरला तर LC काढताना आपल्याला कॉलेजला 9000 रुपये द्यावे लागतात, कंपल्सरी आहे. त्यामुळे EBC हा फॉर्म आपल्याला भरावा लागतो. आणि पंजाबराव फॉर्म म्हणाल तर पंजाबराव फॉर्मचे आपल्याला प्रत्येक सेमला 18,000 रुपये काहीतरी आहे रक्कम तेवढी मिळून जाते. दोन झाले. आपल्याला इथं महाडीबीटी पोर्टल सर्च करायचं आहे. इथं आपण महाडीबीटी सर्च करायचं आहे. महाडीबीटी ओपन. हा व्हिडिओ कोणी बघत असेल, 12 पोरं किंवा पापा की परी, जिला स्कॉलरशिप मिळवायची आहे, 1 मॅन आर्मी, तर हा त्यांच्यासाठीच व्हिडिओ आहे. बघू शकता तुम्ही. तर इथं आपल्याला लॉग इनवरती क्लिक करायचं आहे. माझा पहिल्या वर्षीचा फॉर्म भरलेला आहे, त्यामुळे आपलं आय डी आणि पासवर्ड असेल इथे, तो आपल्याला भरून घ्यायचा आहे इथं. ठीक आहे. तर इथं आपला गुगल आपण सेव्ह केलेला आहे. ठीक आहे, थोडं स्लो चालत आहे, काय विषय नाही. इथं कॅप्चा काय असेल तो भरून घ्यायचा आहे, बरोबर आहे. ओके, लॉग इन करून घ्यायचं. इथं लॉग इन केल्यानंतर आपली एंट्री ही लॉबीत होत असते. आता इथे लॉबीत एंट्री झाल्यानंतर सिलेक्ट अकॅडमिक इयर. तर ठीक आहे, आपलं चालू वर्ष सिलेक्ट करायचं आहे. आता मला पहिल्या वर्ष भरलेला आहे 23-24 मला पहिलं वर्ष होतं. 24-25 सेकंड इयरचा माझा रिअप्लाय आलेला आहे, ते आपण चेक करायचं. त्यामुळे आपण ही घेऊया इयर. थर्ड इयरचा अजून भरलेला नाही मी. ठीक आहे. त्यानंतर इथं असं ओपन होईल आपली. इथे सगळं आधार, बँक लिंक हे सगळं असतं त्यांचं, काय विषय नाही. तर हे आपलं असतं छत्रपती शाहू महाराज, आपलं पंजाबराव देशमुख आणि राज्य छत्रपती म्हणजे EBC असतं ते. अप्लाइड स्कीम, माय अप्लाइड स्कीमवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर खाली यायचं आहे. तुमच्या इथं दिसतात. इथं तुम्हाला पूर्ण एक्सप्लेन करतो. इथं अंडर सिक्युरिटी ॲप्लिकेशन म्हणजे जी तुमची चेकिंगला चालू आहे, हे दोन खाली दिसतात बघा, अंडर सिक्युरिटी. आता इथं बघा, इथं आपलं काहीतरी चुकलेलं आहे, त्यामुळे एक डॉक्युमेंट कोणतं तरी आपल्याला चुकीचं आहे, त्यामुळे आपल्याला रिअप्लाय दोन्ही पण आले आहे सेकंड इयरचा. तर इकडं बॅक यायचं आहे आणि इथं जी तुमची ॲप्लिकेशन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. तर क्लिक केल्यानंतर इथं सिक्युरिटी रिमार्क जो दिला आहे हा पूर्ण भाग, तर त्यावरती दिलेला आहे की काय तुमचं डॉक्युमेंट राहिलेलं आहे. तर इथं दिलं बघा, अपलोड इन्कम सर्टिफिकेट. तर इन्कम सर्टिफिकेट आपलं मागच्या वर्षीचं अपलोड झालं म्हणजे फर्स्ट इयरचं, ते आपल्याला चेंज करायचं आहे. आणि बाकी काय दिले ते आपल्याला संपूर्ण चेंज करायचं आहे. त्यानंतर रिअप्लाय जर केला फॉर्म तर आपलं होऊन जाईल. तर इथं आपण बघू शकतो की कशाबद्दल रिअप्लायला आला होता. ओके, इथं आपण बघू शकतो. त्यानंतर इथं आपल्याला प्रोफाईलमध्ये जाऊन चेंजेस करावे लागणार. ठीक आहे. तर आता तुम्हाला ते सांगतो, अप्रूव्ड ॲप्लिकेशन म्हणजे अप्रूव्ह झालेलं ॲप्लिकेशन. इथं आपलं फर्स्ट इयर झालेलं, आपण ह्या वर्षी झालेलं नाही कोणते. रिजेक्ट ॲप्लिकेशन, तर रिजेक्ट आपल्याला कोणतेही झालेलं नसणार आहे, कारण आपल्याला रिअप्लायला आलेलं आहे. फंड डिस्ट्रीब्यूट आपल्याला नाही, कारण आपलं फॉर्म आपला हे झालेलं नाही आहे, अप्रूव्ह झालेलं दोन्ही पण. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे सांगतो, इकडे वर यायचं आहे, प्रोफाईलवरती क्लिक करायचं आहे. प्रोफाईलवरती क्लिक केल्यानंतर इथं आपलं पूर्ण पर्सनल डिटेल येऊन जातील, हे संपूर्ण. हे काय ओपन झालं, काय ओपन झाले. तर ठीक आहे, ओके क्लिक करायचं आहे, याचा काय विषय एवढा. त्यानंतर ही संपूर्ण आपली जी प्रोफाईल ओपन झालेली आहे, पर्सनल डिटेल सगळे असतात. तर आपलं हे पर्सनल डिटेल बरोबर आहेत का बघायचे. आणि त्यानंतर आपलं इन्कम सर्टिफिकेट जे होतं ना, ते दुसऱ्या एजचे टाकवतो. हे बघा, इन्कम सर्टिफिकेट इथं आलेलं आहे. तर इथं आपण व्ह्यू करू शकतो इन्कम सर्टिफिकेट. हे आपलं इन्कम सर्टिफिकेट होतं. इथं तुम्ही बघू शकता 22-23 होतं, तर आपल्याला हवं आहे 23-24. ठीक आहे, बॅक जाऊया आपण. सगळंच बॅक जाते काय. तर तुम्हाला जर चेंजेस करायचे असतील तर चेंजेस आपण इथं करू शकतो. 2 मिनिटात हां. तर इन्कम सर्टिफिकेट चूज फाईल इथं आहे. यावरती क्लिक केलं तुम्ही फाईल गॅलरी तुमच्या चूज करू शकता वेगळे, म्हणजे तुमचं ते दुसरं इन्कम सर्टिफिकेट फाईल बनवून आणि इथं तुम्ही अपलोड करू शकता. फक्त इथं तुम्हाला प्रॉब्लेम येतोय, खाली ओनली दिले बघा, JPG PDF फाईल अलाउड, फाईल साईज 15 KB to 256 KB असे आपल्याला हवे आहे, हे सांगितलेलं आहे. तर ते पण इथं व्हिडिओ मी ॲड करतो तुम्हाला लास्टला.
की कशी फाईल तुम्हाला हे करायचं आहे, कम्प्रेस करायचं आणि तुम्ही मोबाईलमधून कसं भरू शकता. हे संपूर्ण भरायचं आहे, की बॉटगिरी आपण बॉटवानी राहू नका. हे संपूर्ण भरायचं आहे. आपल्याला इंग्लिश जर समजत असेल तर वाचा, भरा आणि भरल्यानंतर इथं सेव्ह करायचं आहे तुम्हाला. सेव्ह केल्यानंतर बॅक जायचं आहे. बॅक गेल्यानंतर आपल्या प्रोफाईलवरती होतं रिअप्लाय तिथं करायचं आहे. सांगतो तुम्हाला, लो डिव्हाइस असल्यामुळे होईना आले ते. एक मिनिट, हे परत सारखं येत राहते. त्याला ओके करायचं आहे, लय वेळ द्यायचा नाही याला. त्यानंतर आपल्याला अप्लाइड स्कीम, माय अप्लाइड स्कीमवरती क्लिक करायचं आहे. तर जो फॉर्म आला होता आपल्याला रिअप्लायला, त्यावरती क्लिक करायचं आहे. रिअप्लायवरती केल्यानंतर मेन चेंजेस आपण केलेले असते ओके करायचं. ओके केल्यानंतर तुम्हाला दोन ऑप्शन येतील. ते एक वरचा पहिला ऑप्शन आहे तो येस करायचा आहे, कारण तुम्हाला रिन्यूअल, दिस इज युअर रिन्यूअल ॲप्लिकेशन असा ऑप्शन येईल. तर येस करायचं आहे, कारण तुम्ही रिअप्लाय करतात. आणि बाकीचा खालचं ते वाचून करा क्लिअर, आणि त्यानंतर तुम्ही हे करून टाका, अप्लाय करून टाका. अप्लाय झाल्यानंतर तुमचा फॉर्म रिअप्लाय होऊन जाईल आणि त्यानंतर चेक झाल्यानंतर तुम्हाला ते फंड डिस्ट्रीब्यूट होऊन जाईल. ठीक आहे, भरून घ्या फॉर्म, विषय क्लोज करून टाका.